केंद्र शासन देत आहे ट्रॅक्टर खरेदीसाठी तब्बल 40% पर्यंतचे अनुदान। नमस्कार, मी अनुष्का आणि स्वागत आहे आपलं सरकारी कट्टा या YouTube चॅनलवरती। मित्रांनो, ट्रॅक्टर अनुदानाबाबत एक महत्त्वाची बातमी आता समोर आलेली आहे। आतापर्यंत ट्रॅक्टर अनुदानासाठी 1,25,000 पर्यंतची रक्कम अनुदान म्हणून मिळत होती, परंतु आतापासून तब्बल 40% पर्यंतचे ट्रॅक्टर खरेदीवरती अनुदान मिळणार आहे। आता हे अनुदान नक्की कसं मिळणार, ह्याच्यासाठी अर्ज कुठे करायचा, या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। या अनुदानासाठी काही अटी आहेत। या अटी जाणून घेण्यापूर्वी आपण जाणून घेऊया अवजार बँक म्हणजे नक्की काय। या योजनेत ट्रॅक्टर सोबत नक्की किती अवजारे खरेदी करू शकतो आणि अनुदान किती मिळणार, हे सगळं आपण जाणून घेऊया। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या योजनेमध्ये कोणत्या अटी लागू आहेत। चला तर मग संपूर्ण माहिती जाणून घेऊया। आपल्या सर्वांना माहिती तर आहेच की 50 HP ते 55 HP पर्यंतच्या ट्रॅक्टरची किंमत ही 9 ते 10 लाख, साधारणपणे 9 ते 10 लाख रुपयांपर्यंत असते। अशा वेळी शेतकऱ्यांना 1,25,000 रुपयापर्यंतचे अनुदान मिळते। आता 10 ते 12 लाख किंवा 9 ते 10 लाख रुपये तुमच्या ट्रॅक्टरची किंमत आहे आणि तुम्हाला 1,25,000 रुपये अनुदान मिळणार। यामध्ये शेतकऱ्यांचा खूप जास्त खर्च होतो। याशिवाय शेतीसाठी लागणारे रोटावेटर, पेरणी यंत्र, मळणी यंत्र हे खरेदी करण्यासाठी देखील शेतकऱ्यांना आणखीन स्वतःचा खर्च करावाच लागतो। त्यामुळे शेतकऱ्यांचा आर्थिक भार हा आणखीनच वाढतो। त्यामुळे अवजार बँक हा घटक खूप महत्त्वाचा आहे। चला तर मग जाणून घेऊया अवजार बँक म्हणजे काय। अवजार बँक म्हणजे नेमकं काय, तर तुमच्या ट्रॅक्टर खरेदी सोबत तुम्हाला काही अवजार घेण्याची संधी सरकार देत आहे। अवजार बँक या घटकाअंतर्गत तुम्हाला ट्रॅक्टर खरेदी सोबत 3 अवजारे घेण्याची सुवर्ण संधी सरकार देत आहे आणि या खरेदीवरतीच तुम्हाला भेटणार आहे तब्बल 40% पर्यंतचे अनुदान। या घटकाअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना, पात्र लाभार्थ्यांना तब्बल 40% पर्यंतचे अनुदान मिळणार आहे। आता हे अनुदान नक्की कसं मिळणार हे आपण एका उदाहरणातून समजून घेऊ। जर समजा तुमचा ट्रॅक्टर आणि ती 3 यंत्रणे ह्याची एकूण किंमत 15 लाखांच्या आसपास असेल, तर 15 लाखाचे 40% म्हणजेच जवळजवळ 6 लाख रुपयापर्यंतचे तुम्हाला अनुदान भेटणार आहे। हे अनुदान शेतकऱ्यांसाठी एक सुवर्ण संधी घेऊन आले। अंतिम अनुदान हे शासनाच्या नियमानुसार, दरानुसार आणि पात्रतेनुसार दिले जाईल। त्यामुळं सर्व शेतकऱ्यांना माझी एक विनंती राहील की तुम्ही लवकरात लवकर ट्रॅक्टर अनुदान योजनेला अर्ज करा। अर्ज करणं हे आपलं काम आहे, अनुदान देणं हे शासनाचं काम आहे। अवजार बँक या घटकाअंतर्गत आपण कोणकोणती अवजारे खरेदी करू शकतो? अवजार बँक या घटकाअंतर्गत आपण कोणकोणती अवजारे खरेदी करू शकतो, असा प्रश्न बरेच शेतकऱ्यांना पडलेला आहे। तर अवजार बँक या घटकाअंतर्गत आपण रोटावेटर, पेरणी यंत्र, मळणी यंत्र व त्याचबरोबर इतर ट्रॅक्टर सोबत असणारे यंत्रे खरेदी करू शकतो। या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे आहेत आधार कार्ड, बँक पासबुक, त्याचबरोबर तुमचा फार्मर आयडी। फार्मर आयडी असणं हे खूप महत्त्वाचं आहे। त्यानंतर 7/12 व 8A। आता अर्ज नक्की कुठे करायचा, तर हा अर्ज तुम्ही तुमच्या जवळच्या CSC सेंटरवरती करू शकता किंवा घर बसल्या महाडीबीटी पोर्टलद्वारे देखील हा अर्ज आपण करू शकतो। त्यानंतर तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये त्या शंका टाईप करा, जेणेकरून आमची टीम लवकरात लवकर तुमच्या शंकांचं निरसन करण्याचा प्रयत्न करेल। व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या शेतकरी मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। जय महाराष्ट्र।